राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून
सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे शरण जावे मनवोनी शरण जावे सर्व भावे देवाची 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 सर्व भावे
भजन सम्राट चंद्रकांतजी महाराज सावंत आणि त्यांना साथ करतील श्री हरी प्रभाकरजी महाराज चेन्नई. या बाबा पुढे या. मनोनिया शरण जावे मनोनिया शरण जावे मनोनी शरण जावे मनोनी शरण जावे नवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनोनी शरण जावे मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी तो हा उतरिला पार तो हा उतरिला पार सर्व भावे सर्व मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे मनोनी शरण जावे मनोनी शरण जावे मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी देवासी सर्व भावे देवासी तो अवतरला पार तो अवतरला पार भावे देवाशी सर्व भावे देवासी
दुस्तर नदीचा
की जय वेदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय विठ्ठल विठ्ठल मोठा कुंडलिक वरदा ज्ञानदेव महाराज विठ्ठल 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 मन बोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा समचरण सरोजम चंद्रनीलांबुदाभम् जगन्निहितपानिं मंडनं मंडनाना तरुणतुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कलावज्ञ जीवोद्धरारतावतारं कलङ्कं गतिज्योतिकामोदिवक्त्रं खलानीशबाधापणदार्हदक्षं समाधिस्थमृतिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यास योगम् मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम् संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणे वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे गिलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तीची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आदा अष्टसिद्धी नवनिधी के दाता
राम रसायन तुमरे पासा सदर हो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए मति अनुसार पधारिए पवन कुमार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत मनमोनी शरण जावे सर्व भावे देवासी तोहा उतरील पार भवदुस्तर नदीचा अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या कृपेने भगवान श्री मल्हारी मार्तंड खंडोबा महाराजांच्या असीम कृपेने योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने आपणा सर्वांचे श्रद्धास्थान महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला यांच्या प्रेरणेने समस्त ग्रामस्थ मंडळी श्री क्षेत्र विरगाव मुर्शदपूर ओम साईराम मित्र मंडळ आयोजित भगवान श्री खंडेराव महाराज मंदिर चौथा वर्धापन दिन सोहळा त्या निमित्ताने श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा वर्ष 11वे समस्त ओम साईराम मित्र मंडळ या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करतात ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ उदार अन्नदाते देणगीदार ही सर्व मंडळी त्यांना सहकार्य करतात आपल्या गावातील सर्व तरुण मित्र मंडळींनी एकत्र येऊन भगवान श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराजांची साई सच्चरित्र पारायणाची संकल्पना पूर्णत्वाला नेली आणि त्या माध्यमातनं गावामध्ये प्रत्येक वर्षी हरिकथेचं आयोजन केलं जातं संकीर्तन सेवेचं आयोजन केलं जातं या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या अगोदर साई सच्चरित्र पारायण सोहळ्याच्याच सांगतेच्या वर्षामध्ये आपणा सर्वांचे श्रद्धास्थान महंत गुरुवर्य हिंदू धर्म रक्षक स्वामी रामगिरीजी बाबांची श्रीमद भागवत कथा संपूर्ण झाली आणि ती कथा पूर्ण झाल्यानंतर गावकरी मंडळींनी तरुण मित्र मंडळींनी परिसराने बेटाच्या भक्त परिवारानं खूप मोठा दान धर्म उभा केला आणि त्यातनं उरलेली जेवढी रक्कम होती त्या रकमेतून मल्हारी मार्तंड खंडोबा महाराजांचं मंदिर आपल्या गावामध्ये उभं राहिलं गुरुवर्य बाबांच्या आशीर्वादानं हा सगळा कार्यक्रम मंदिर उभं राहिलं आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा आणि पारायणाची संकल्पना आपल्या गावातील तरुण मित्र मंडळ पूर्ण करतात त्यामध्ये प्रत्येक वर्षी गावकरी मंडळींचा सहभाग घेण्यापेक्षा ओम साईराम मित्र मंडळाने हा सर्व भार स्वीकारला आणि गावकरी मंडळी सुद्धा सहकार्य करतात त्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून आजच्या सेवेचा योग आला श्री महालक्ष्मी दूध संकलन केंद्र विरगाव या दूध संकलन केंद्राचे सर्व आमचे जिवलग मित्र आदरणीय संदीप दादा
अरुणराव बारसे पाटील यांनी गेल्याही वर्षी संपर्क केला होता, पण एक वर्षभर माझं पुण्य कमी पडलं. यावर्षी योग आला. संदीप भाऊंचं प्रेम आहे. तुमचं सर्वांचं दर्शन झालं, खूप आनंद वाटला. वीरगाव हे गाव बेटाच्या परंपरेमध्ये खूप श्रद्धेनं सेवा करणारं गाव आहे. जशी इतरही गावं सेवा करतात तसंच वीरगाव सुद्धा खूप श्रद्धेनं जोडलेलं गाव आहे. आणि म्हणून संदीप दादांना मी धन्यवाद देईल. त्याचबरोबर हॉटेल महालक्ष्मीचे सर्व आदरणीय फकीरचंद सोमनाथ दादा कोतवाल यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर श्री साई कृषी सेवा केंद्र वीरगावचे संचालक आदरणीय ओखाजी लक्ष्मणराव बारसे पाटील यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर साक्षी फार्म हाऊस वीरगाव श्री राजाराम विठ्ठल साळुंके पाटील यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर विश्वकर्मा वेल्डिंग वर्क्स वीरगाव सर्व अशोकराव वसंतराव विगे पाटील यांनाही धन्यवाद. श्री महालक्ष्मी दूध संकलन केंद्र वीरगाव चेअरमन संदीपराव अरुणराव बारसे पाटील यांनाही धन्यवाद. आणि MGB स्मॉल शाखा आणि LICचे विकास अधिकारी सन्माननीय विलासराव फकीरराव पाटील थोरात यांनाही धन्यवाद आहे. त्याचबरोबर अविनाश कन्स्ट्रक्शन पुणे श्री लक्ष्मणराव अप्पासाहेब कदम पाटील यांनाही धन्यवाद. यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. सगळी मंडळी या कार्यक्रमाचा भार स्वीकारतात आणि हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी घडून आणतात. संकीर्तन सेवा असेल, त्यानंतर महाप्रसाद असेल, सेवेमध्ये आलेल्या सर्व संत मंडळींचं पूजन असेल, हा संपूर्ण सेवेचा भाग आपल्या गावातील सर्व तरुण मित्र मंडळ उचलतात. गावाच्या दृष्टीनं फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. सर्व ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद आहे, तरुण मित्र मंडळींचं सहकार्य आहे, भजनी मंडळींचं सहकार्य आहे, सद्गुरू गंगागिरीजी महाराज भक्त परिवाराचंही सहकार्य आहे आणि गुरुवर्य महंत श्री गुरु स्वामी रामगिरीजी बाबांचे आशीर्वाद आहे. आजच्या संकीर्तन सेवेकरता विशेष उपस्थितीमध्ये योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज संस्थांचं वैभव ज्यांनी गुरुवर्य बाबांकरता स्वतःचं जीवन समर्पित केलंय, स्वररत्न स्वर अलंकार हरिभक्तीपरायण चंद्रकांतजी महाराज सावंत महाराजांना वंदन आहे. त्यांच्याबरोबर ज्यांनी पंचपतीचा प्रारंभ केला, भजन प्रारंभ केलं आणि चाल गायली, गोड चाल झाली, ती महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वारकरी भूषण संगीत रत्न संगीत अलंकार संत श्रेष्ठ बहिणाबाई वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व आदरणीय वंदनीय पूजनीय स्वररत्न प्रभाकरजी महाराज चन्ने महाराजांना सुद्धा मी वंदन करतो. त्याचबरोबर आपल्या गावचं वारकरी भूषण हरिभक्तीपरायण आप्पासाहेबजी महाराज आपल्यालाही मी वंदन करतो. कलापुरे दादा वारकरी बेटामध्ये दिंडीमध्ये नेहमी आमच्या सोबत राहणारं व्यक्तिमत्व. हरिभक्तीपरायण बारसी मामांना सुद्धा वंदन आहे. त्यांचे चिरंजीव मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज आहेत बारसे, आपल्यालाही वंदन आहे. श्री मृदंगाचार्य मृदंगरत्न हरिभक्तीपरायण प्रशांतजी महाराज गायकवाड आहेत, महाराजांनाही वंदन आहे. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि संदीप दादा बारसे पाटलांची सहकारी विनोद महाराज गायकवाड, आपल्यालाही वंदन आहे. सुंदर साऊंड व्यवस्था आहे, आपल्या गावचं भूषण आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण भजन सम्राट सुरेशजी महाराज परदेशी आहे, आमचे जुने सहकार्य. आज जरी मी कीर्तन करत असलो तरी भजनातले आमचे सहकार्य सुरेश भाऊंनाही धन्यवाद आहे. समस्त भजनी मंडळ, श्री क्षेत्र वीरगाव आणि परिसरातून आलेली सगळी टाळकरी महाराज मंडळी, सावंत महाराज, विनेकरी महाराज, सगळ्या मंडळींना अंतःकरणापासून वंदन. महाराज तुम्हालाही वंदन करतो. सेवेला प्रारंभ करतो. सेवेकरता उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी, आदरणीय खजिनदार ज्यांना बाबांनीच पदवी दिलेली आहे, आपल्या बेटाचेच खजिनदार आहे, बाबांनी ज्यांना पदवी दिली, आदरणीय हरिभक्तीपरायण बाळाभाऊ महाराज थोरात पाटील, आपल्यालाही वंदन आहे. श्री क्षेत्र टेंबीवर्ण बेटाचे निष्ठावंत सेवक रवींद्रजी जाधव पाटील उपस्थित आहेत.
देवदत्त दादा पवार पाटील उपस्थित आहेत आणि आदित्य दादा जाधव पाटील उपस्थित, पोलीस पाटील, सन्माननीय सोपानराव दादा पाटील पोलीस पाटील श्री क्षेत्र विरगाव, आपल्यालाही मी धन्यवाद देतो. मोईन मामा उपस्थित आहे, मामा तुम्हालाही वंदन आहे. ज्ञात अज्ञात बरीच मंडळी आहेत, सर्वांचा नामोल्लेख माझ्याकडनं झाला नाही, त्याबद्दल अंतःकरणपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. सोशल मीडियाचे ऑपरेटर दोन्ही दादांना धन्यवाद, माझ्या माता बहिणींना वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पाया, मस्तक हे पायावरी, संताचा वार करी, वार करी संताचा, वार करी मस्तक हे पायावरी, यावर करी संतांचा, यावर करी संतांचा, यावर करी संतांचा. तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आपण सेवेकरता घेतला. या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरूंनी विश्वाचे मालक, ज्यांना आपण देव, परमेश्वर, ईश्वर, आत्मा, मालिक, गॉड, जगदेव, हरी वेगवेगळ्या नावाने संबोधतो, त्या परमात्म्यांच्या शरणागतीचा मार्ग आजच्या अभंगामध्ये दिला आहे. या विश्वामध्ये विश्वाचे मालक एक आहे, ज्यांना नावं वेगवेगळी दिले गेली. मग भगवान परमात्मा जर एक आहे तर नावं का वेगवेगळी आहेत? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण यांनी एकमुखानं सांगितलं की जगाचे मालक दिसताना वेगवेगळ्या रूपात दिसतात, परंतु प्रत्यक्षामध्ये ते तत्वरूपानं एकच आहेत, ज्याला वेद म्हणतात. एकमेवम अद्वितीयम ब्रह्म नेहाना नास्ति किंचन. वेद सांगतात एकमेव आहे, अद्वितीय आहे, ज्याच्यासारखं दाखवायला दुसरं तत्व नाही, त्याला एकमेव आणि अद्वितीय म्हणतात. शिवाजींना सूर्य पाहायचा असेल तर सूर्याचा डुप्लिकेट नाही, सूर्यच दाखवावा लागतो, त्याला एकमेव अद्वितीय म्हणतात. चंद्र दाखवायचा असेल तर चंद्राची कॉपीराईट नाही, चंद्रच पाहावा लागतो, तेव्हा दीपकराव कळतं हे चंद्र आहे, बरोबर आहे की नाही? तसं ईश्वरीय तत्व जर बघायचं असेल तर एकमेव आणि अद्वितीय तेच तत्व आहे, दुसरं तत्व नाही. मग हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 33 कोटी देव मानले गेले, त्यांची मान्यता कशी आली? हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 33 कोटी देवांची मान्यता आहे. बरं, आता 33 कोटी, कोटी हा शब्द जर आपण पाहिला तर तो गणितामध्ये संख्यात्मक येतो. 33 कोटी संख्यात्मक, बरोबर आहे की नाही? जर भारताची लोकसंख्या अंदाजे आपण मॅच होण्याकरता 133 कोटी धरू, त्याच्या बरेच पुढे आहे, पण अंदाजे देवदत्त दादा 133 कोटी भारताची लोकसंख्या आणि देवांची संख्या 33 कोटी. मग 100 मध्ये एक एक देव देऊन टाकायचं. तर 33 कोटी हा जो शब्द आहे हा मराठी व्याकरणातला शब्द आहे. मराठी व्याकरणात कोटी म्हणजे प्रकार हा शब्द वापरला जातो. 33 प्रकारचे देव आहे, त्यामध्ये अष्टवसु 8, 11 रुद्र 11, 12 आदित्य 12, 11 अधिक 12 अधिक 8 झाले 31 आणि 2 अश्विनी कुमार असे 33 प्रकारचे देव वेगवेगळ्या रूपात दिसतात. माऊलींनी वर्णन केलंय. अनंत रूपे अनंत वेशे देखिले नाट्याची, देखिले नाट्याची बापर तुम्हारी हा बापर तुम्हारी हो ना बांधारी. अनंत रूपे अनंत वेशे देखिले नाट्याची, देखिले नाट्याची बापर तुम्हारी
वेशे देखिले म्या त्यासी बाप रखुमा देवीवर कुण बांधली केसी. परमात्मा यांना अनंत रूपामध्ये पाहण्याची ताकद महात्म्यांमध्ये. अनंत रूपामध्ये अनंत वेशामध्ये परमात्मा पाहिले. पण माऊली सांगतात हे रूप वेगवेगळे दिसतात पण तत्व एकच आहे. हरिपाठात वर्णन आहे एक तत्वनाम दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी. परमात्मा तत्व रूपानं एक आहे. मग त्या परमात्म्याला जी मंडळी 60 वर्ष गिरीकंदरावर जातात, लोखंडाचं पीठ प्राशन करतात, स्वतःच्या देहाला उलट टांगून घेतात आणि ईश्वरीय दर्शना करता अनुष्ठान करतात, साधना करतात, तपश्चर्या करतात, त्यांच्या उलट्या टांगलेल्या देहाला पक्षी येऊन खातात. पण त्या पक्ष्यांना ते सांगतात कागा चुन चुन खइयो सबत न खइयो पुरे अंग का मांस इन दो नैन नको मत खइयो क्योंकि पिया मिलन की आस. या 2 डोळ्यांना मात्र शिल्लक ठेवा पक्ष्यांनो. या 2 डोळ्यांनी आम्हाला परमात्म्याला पाहायचंय. तो परमात्मा योगी यांचे ध्यानी ध्याताना तुडसी तो तू आम्हा पाशी मागे पुढे. योगी या योगिया योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजने. 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 योगिया मनन पुरे दरी पाहता पाहता मनन पुरे दरी देखिला देखिला देवाचा देखिला देखिला माया देवा देवा देखिला देवाचा देवा रूपामध्ये परमात्मा भेटले. माऊलींनी पाहिलं योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी पाहता पाहता मना न पुरे धनी. आता परमात्मा पाहिला संतांनी. हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा धनु आजी सोनियाचा दिनो. संतांनी पाहिला गोपींनी पाहिला 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 नंदाचा नंदन सावळा देखिला नंदाचा. नुसता अभ्यास करून बोलणं वेगळं आणि अनुभवातून बोलले संत महापुरुष. हा प्रत्यक्षदर्शी साक्षात्कार आहे. देवाला पाहिलं त्यांनी अनुभवलं. माझे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना ज्यावेळी श्री गुरु बाबाजी चैतन्य महाराजांचा अनुग्रह झाला, स्वप्नामध्ये अनुग्रह झाला, तो सत्य मानला. सत्य गुरु राये कृपा माझ केली परी नाही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार. ज्यावेळी साक्षात्कार झाला
अनुग्रह झाला आणि अनुग्रह झाल्याबरोबर त्यांनी प्रातःकाळचा नित्यनेम आटोपला आणि हनुमानजी महाराजांच्या दर्शनाला गेले. तर माझ्या हनुमानजी महाराजांनी प्रत्यक्ष त्यांना दर्शन दिलेलं आहे, प्रत्यक्ष. आणि मग अभंग लिहिलाय, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या, म्हणजे भक्तीचा मार्गच हनुमानजी महाराजांनी दाखवला. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन. सुन लो सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन. सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार. दुखियों के तुम भाग्य विधाता, सिया राम के ताज सवारे, सिया राम के ताज सवारे. हो मेरा घर उतार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार. पवन सुत बिनती करता टाळी, हा त्याला वेळ म्हणतात, त्याला समय सूचकता म्हणतात, त्याला आधुनिक भाषेत टायमिंग शॉट म्हणतात. वेळेला मध्यमातून शेडज्याला चालू उचलणं, त्याला काही वेळ राहतो, काही सेकंदाचा राहतो. हा त्या वेळेत बरोबर आता मध्यमला अगोदर म्हटलं आपण, आणि महाराजांनी शेडज्यात उचललं. हे कौशल्यच आहे, बुद्धीला दाब देतो तुमच्या. हनुमानजी महाराजांकडनं माझ्या जगद्गुरूंनी अनुग्रह घेतला आणि भक्तीचा मार्ग स्वीकारला, तो प्रत्यक्ष साक्षात्कारातला. मग परमात्मा आहे याचा अनुभव महात्म्यांना आला. बरं, या परमात्म्याला शरण कसं जायचं? वेगवेगळ्या रूपात आहेत परमात्मा, ते आम्हाला नेमकं कोणत्या रूपात भेट देतील ऐका. ज्या अंतःकरणामध्ये शुद्धता असेल त्या अंतःकरणामध्ये परमात्मा लगेच प्रसन्न होतील. त्या अंतःकरणाला ज्या रूपात पाहिजे त्या रूपात ते भेट देतात. 4 वाक्य सांगतो. समाज जिंकायचा असेल तर अभ्यास करावा लागतो, शत्रू जिंकायचा असेल तर कपट करावं लागतंय, प्रपंच जिंकायचा असेल तर ऐश्वर्य कमावं लागतंय, आणि जगाचे मालक भगवान परमात्मा जिंकायचे असतील तर अंतःकरणात शुद्ध सात्विक भावच लागतो. देवाला अपेक्षा कसली आहे? आमच्या अंतःकरणाची. बघा, परमात्मा सहज दर्शन देतात. पंढरपूरच्या इतिहासामध्ये घडलेला दृष्टांत सांगतो ना, अभंगाच्या पहिल्या चरणात प्रवेश करतो. भजन करा विठ्ठल. पंढरपूरच्या जवळ मंगळवेढा नावाचं गाव आहे. हा दृष्टांत खूप छान आहे. आजच्या कीर्तनातला, आजच्या अभंगातला प्राण आहे. मंगळवेढ्यामध्ये श्यामा नावाची गणिका राहते, उपेक्षित भगिनी आहे. या भगिनीचं दुर्दैव, एक मुलगी झाली. मुलगी एवढी सुंदर होती, रूपवान होती, सूर्याच्याही तेजाला लाजवेल एवढं तेज या मुलीच्या चेहऱ्यावरती अलौकिक सौंदर्य. 12-15 वर्षाची मुलगी झाली. गावामध्ये यायला लागली. गावकरी मंडळीने विचारलं, बाळ काय नाव तुझं? माझं नाव कान्होपात्रा. आईचं नाव सांग. आईचं नाव श्यामा. वडिलांचं नाव सांग. वडिलांचं नाव सांगता येईना.
उपेक्षित जीवन आहे. गणिकेची मुलगी आहे, वडील कोण आहेत माहित नाही, जन्म झालाय पण कोण वडील आहेत नाही माहिती. हा प्रश्न विचारला जायचा, तुझे वडील कोण आहेत, तुझे वडील कोण आहेत. आपल्यासारखी ज्येष्ठ मंडळी भेटली की कानोपात्रा मातेनं विचारायचं, दादा माझे वडील कोण येतो, सांगता येईल आपल्याला. कोण आहेत आई, माझे वडील कोण येतो. गावातील एका ज्येष्ठ विभूतीने सांगितलं, या प्रश्नाचं उत्तर तुला आळंदीला मिळेल. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारात जा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. त्याचं कारण ज्ञानाचा 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 सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. माऊलींच्या दरबारात आल्या मातोश्री माऊलींना विचारलं, माऊली प्रणाम करते, माझे वडील कोण आहे तो. माऊली माऊली असले, अहो जे वडील तुम्हाला रस्त्यावर ठेवून निघून गेले त्या वडिलांचं नाव ऐकून काय करणार आहात तुम्ही. म्हणजे मला वडील नाही आहेत का. माऊली म्हणे, आहेत आमचे वडील, तुमचे वडील एकच आहे. जे तुमचे वडील तेच आमचे वडील. कुठे आहेत ते. पंढरपूरला. बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पाहत. कानोपात्रा माता पंढरपुरात आल्या. चंद्रभागेचं स्नान झालं, पुंडलिकरायांचं दर्शन घेतलं, भगवान पांडुरंग परमात्म्यांच्या दर्शनाकरता पुढे निघाल्या. वीरगावकर मंडळी, आपण थोडा वेळ पंढरपुरात चला. संत श्रेष्ठ कानोपात्रा माता महाराजांच्या सोबत चला पंढरपुरामध्ये. महाद्वारापर्यंत आल्या, दर्शन घ्यायचंय. उत्कंठा शिगेला पोहोचले. अंतःकरणामध्ये जिज्ञासा आहे, माझी आई भेटणार, माझे वडील भेटणार. भेटी लागी जीवा लागली से आस. पाहे रात्रंदिवस वाट तुझी. पाहे रात्रंदिवस पाहे रात्रंदिवस वाट तुझी. पाहे रात्रंदिवस पाहे रात्रंदिवस वाट तुझी. भेटी लागी जीवा लागली से आस. एक वारकरी पळत पळत आला. ए बाळ, अरे फार गोड भजन करते, काय नाव तुझं. माझं नाव कानोपात्रा. तुला पकडण्याकरता सैन्य आलंय, तुला पट्टराणी करून घ्यायचंय, फरमाने बादशाहचं जावं लागेल तुला. कानोपात्रा माता पळत निघाल्या. भगवान पांडुरंग परमात्म्यांच्या समोर येऊन उभा राहिला. देवाला प्रश्न विचारला, देवा माझी आई तुम्ही आहात, माझे वडील तुम्ही आहात, माझं रक्षण कराल ना. कानोपात्रा मातेनं भगवंताच्या चरण कमलांना मिठी मारली, नेत्राश्रूंनी अभिषेक करला. जसा रडू लागले. वारकरी मंडळी म्हणतात, अरे कोण लेकरू आहे, काय गोड भजन करते, अरे काय झालं या मुलीला, का रडते. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये मंदिरात भजन सुरू आहेत. कानोपात्रा मातेनं देवाचा धावा केला. नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गाणं, जीव हरी नाम देहा झाला वृंदावन. शका गण गोत तुरे तुच पंच प्राण. माऊलीची माया मन आभाळा समान. भेटीचा लळा रे लागला लागला. भेटीचा लळा रे लागला. विठ्ठला
विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला 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 पंढरीचा माझा विठ्ठला 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 पंढरीचा विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. टाळ करी हा टाळ करी नाग पांडुरंग टाळ मृदंगाचं गाणं जीव हरी नाम देहा आला वृंदावन सदा गणगोत तुरे तुझ पंच प्राण माऊलीची माया मना आभाळाचं मान भेटीचा लळा रे लागला भेटीचा लळा रे लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला 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 पंढरीचा माझा विठ्ठला 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 विठ्ठला. कानोपात्रा मातेच्या हृदयामधनं एक आत्मज्योत निघाली, भगवंताच्या मूर्तीत विलीन झाली. सोपा प्रश्न विचारतो तुम्हाला. आपण पंढरपुरात गेल्यानंतर सगळ्यात पहिले दर्शन भगवंताचं घेतो का संत श्रेष्ठ कानोपात्रा माता महाराजांचं घेतो? पहिले दर्शन संत श्रेष्ठ कानोपात्रा माता महाराजांचं घेतो. त्याचं कारण हा आत्मा अंतःकरणापासून परमात्म्याशी एकरूप झाला की अंतःकरण शुद्ध होत नाही तर परमात्मा स्वरूप होतंय. म्हणून भगवंताला शरण जावं अभंगाचं पहिलं. मन भोनी शरण जावे मन भोनी शरण जावे मन भोनी शरण जावे मन भोनी शरण जावे सर्व भावे देवासी. म्हणून हा शब्द मराठी व्याकरणात जोड शब्द आहे. बर, जोड शब्दांनी वाक्य प्रारंभ होत नाही. जोड शब्द कोणते? व, पण, परंतु, मनवणी. बरं, जोड शब्दांनी वाक्याला प्रारंभ केला तर त्या वाक्याला अर्थच नाही. मी जर म्हटलो म्हणून मी विरगावला आलो, म्हणून मी विरगावला आलो, म्हणून मी विरगावला आलो, तुम्ही म्हणाल तुला कीर्तन शेवाय म्हणून तू विरगावला आला, हे सांग ना. असं कसं म्हणून तू विरगावला आला म्हणून मी विरगावला, असं म्हणता येत नाही ना. मग म्हणून या शब्दाने प्रारंभ कसा होईल? पण महाराजांना विचारू आपण, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना विचारू की बाबा या म्हणून या शब्दाने तुम्ही प्रारंभ केला कसा? त्याचं उत्तर असं आहे, या विश्वामध्ये वैश्विक समस्या आहे दुःख. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी न भावे जीवे, अशी जरी प्रत्येकाची इच्छा असली तरी प्रत्येक जण दुःखी आहे. त्याचं कारण सांगतो. आपण ऐकलेलं आहे, कीर्तन ऐकतायत, गुरुवर्य बाबांचं श्रवण केलेली मंडळी येतात.
संसारामध्ये आपण जन्माला आलो, मुळात संसाराचा स्वभावच दुःख देणं आहे आणि ज्यात राहतो आपण तो दुःखच देणार आहे म्हटल्यावर प्रत्येक जण दुःखीच असणार आहे. बरोबर आहे की नाही? पुत्रम विनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. राजा दशरथांच्या जीवनात दुःखच होतं. देवाचे वडील, मग तिथं तुमची आमची काय कथा. देवाच्या वडिलांना दुःख होतं तर कारण संसाराचा स्वभावच दुःख देणे आणि स्वभाव असा आहे की स्वभावात बदल होत नाही. आधी होत्या वाग्या, दैवयोगी झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव राहीना. आधी होती दासी, पट्टराणी केले तिसी, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. आणि स्वामी विवेकानंदजींचं वाक्य, युअर नेचर इज युअर फ्युचर. नेचर म्हणजे स्वभाव आणि फ्युचर म्हणजे भविष्य. कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला आनंद मिळत असेल, समाधान मिळत असेल, शांती मिळत असेल तर त्याला कारण दोन असतात, आपले प्रयत्न, आपला स्वभाव. प्रयत्न करूनही जर समजा यश मिळालं पण समाधानच मिळत नाही, त्याला कारण आपला स्वभाव आहे. प्रत्येकाने आपला स्वभाव इतका रॉयल ठेवायचा की आपल्या क्षेत्रामध्ये 100% माणसं आपल्याला चांगले म्हणतीलच ही अपेक्षा सोडून द्यायची. 100% माणसं कोणाला चांगले म्हणत नसतात, फक्त तोंडावर म्हणत असतात, माग काही म्हणत नसतात. तुम्ही माफ करा मला, मी माफी मागून बोलतो. हे तुमचं माझं जाऊ द्या. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या बरोबर 5 पांडव होते. 100 कौरव बरोबर होते का विरोधात होते सांगा. जिथं जगाच्या मालकाची कथा आहे. भरसभेमध्ये अपमान झाला. माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या काळजाला काय यातना झाल्या असतील, काय दुःख झालं असेल, काय नाही ते बोलले भरसभेमध्ये. देवाने सहन केलं. देवाकडून बोध घ्यायचा. आपल्यालाही बोलणारे आहेत, फक्त सहन करतात ना ती माणसं भविष्यात खूप मोठे होत असतात. सहनशीलता पाहिजे. पेशन्स ठेवला ना भविष्य उज्ज्वल आहे तुमचं. कालाय तस्मै नमः एवढा मंत्र लक्षात ठेवायचा. काळानुसार स्वतःला अपडेट करायचं. आपल्या खिशातला हँडसेट आहे, तो दर 6 महिन्याला अपडेट मागतो. तो जर अपडेट नाही केला तर ते सॉफ्टवेअर खराब होतं. बरोबर आहे की नाही विनोद महाराज? जर समजा अपडेट नाही केला आपण सॉफ्टवेअर, खिशातला हँडसेट जर अपडेट नाही केला तर तो खराब होतो सॉफ्टवेअर, त्याला अपडेट करावं लागतंय. हे विचार आहे आपले, याला पण काळानुसार बदलत राहावं लागतंय. त्याला काला येतच महिनामा म्हणतात. सगळी माणसं चांगले म्हणत नसतात. ज्यावेळी तुम्ही चांगलं काम करता त्यावेळी तुम्हाला नावं ठेवणारा एक वर्ग आहे, त्याचा आपोआप जन्म होत असतो. जोपर्यंत तुम्ही कोणतंच चांगलं काम करत नाही तोपर्यंत तो वर्ग शांत राहतो. बरं आहे आपल्या बरोबरच म्हणतात. पण चांगलं काम करायला लागलं की एक वर्ग आहे तो हमखास वर डोकं काढत असतो. त्या वर्गाकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही, सपशेल दुर्लक्ष करून टाकायचं. जसं युट्यूबवर एक ऑप्शन आहे स्किपचा. कीर्तन पाहत असलो ना कंटिन्यू कीर्तन पाहायचंय, मध्ये जर जाहिरात आली आणि ती जाहिरात जर पाहायची नसेल तर सुरेश महाराज एक ऑप्शन आहे त्याला स्किपचं, एक बटन येतं, तेवढं दाबून दिलं की ती जाहिरात निघून जाते, कीर्तन कंटिन्यू. तसे त्रास देणारे माणसं समोर आले तर स्किपचं बटन दाबायचं, आपलं काम सुरू. विठाला आपल्या आवडीचं क्षेत्र निवडा, खूप मोठे व्हा. आई वडिलांनी, आजी आजोबांनी, वडीलधाऱ्यांनी, गुरुजन महात्म्यांनी जे स्वप्न पाहिले ते स्वप्न पूर्णत्वाला न्या. परत जन्म मिळणार नाही, जन्म एकदाच आहे. परत जर विरगाव मध्ये जन्म घ्यायचा ठरला तर कोणाचा वशिला लावा लागेल आपल्याला? चालेल का वशिला? नाही. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा. मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा म्हणा. नरदेह दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना, तुम्ही वासुदेव वासुदेव
कॅमेरा फिरवा, राहू द्या सकाळपर्यंत. सदानंदाचा बसणाऱ्यांचा आवाज दे बरं. येळकोट 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 सदानंदाचा वारी हो वारी माझ्या मल्हारीची 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 वारी हम बाजा हम बाजा हम बाजा हम बाजा हम बाजा हे मनकरा वारी हे मनकरा वारी हे वारी हो हरि हो हरि वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची हरि वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी जग जग जोडी जग जाग बोलती हे जग 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 जोडी जाग बोलती जाग जाग बोलती सदानंदाचा एवढं भजन होऊन जे प्रसन्न नसतील त्यांचा सेल्फी घेतो आता मी. प्रसन्नता परमार्थात पाहिजे. काही पैन लावून बसली हसलो तर 100 रुपये देईन तुला. जाऊ दे बाबा तुझं तू आपल्या 100 ने 200 घेऊन जा, पण मन मोकळा हसत जा बाबा. मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी. चला भगवंताला अंतःकरणापासून शरण गेले, भजन परत नाही. गुरुवर्य बाबा सांगायचे तुम्ही देवाचं भजन करा, देव तुमचं कल्याण करेल. ताकद भजनात आहे. तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे. ते भजन केलं परमात्म्याचं, जो आत्मा आहे तो परमात्म्याचा अंश आहे, तो म्हणजे विटेवर आहे आणि हा म्हणजे अंतःकरणात आहे.
तो परमात्मा आणि हा आत्मा भजन केल्यामुळे अंतःकरणातील विकार नाहीशी होतात. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदय प्रगट झाला. मौली ज्ञानोबरांचा अनुभव आहे. रूप पाहता लोचन सुख झाले हो साजने, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. मग तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तो परमात्मा आहे, अंतःकरणापासून आपल्याला स्वीकारतो आणि आपल्या अंतःकरणाच्या शुद्धतेमुळे पुन्हा जन्माला यायची गरज नाही. अभंगाचं दुसरं
उतरील पार भवदुस्तर नदीचा. कीर्तन सेवेची वेळ आपली समारोपाकडे गेलेली आहे. काही सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा सन्मान ओम साईराम भक्त परिवाराच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी होतोय. कृपया टाळकरी मंडळींना महाराज मंडळींना सर्वांना विनंती असेल, यानंतर कीर्तन सेवा समारोपाकडे जाईल. टाळकरी मंडळी जय विठ्ठल झाल्यानंतर आहे तिथं खाली बसतील आणि पुढील सूचना आणि सूत्रसंचलन पूर्ण होईपर्यंत कृपया आपण कोणी जागा सोडू नये अशी सगळ्यांना विनंती. ज्ञानेश्वर बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा साक्षात्कार. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तुहा उतरील पार भवदुस्तर नदीचा. साहेबांचं टाळी वाजून आपण स्वागत करूया. आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं ओम साईराम मित्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवर मंडळींचं स्वागत आहे. त्यामध्ये माननीय श्री भागवतरावजी कुंदे साहेब यांचं टाळी वाजून आपण स्वागत करूया. उपविभागीय पोलीस अधिकारी वैजापूर देवा SP साहेबांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर माननीय श्री प्रदीपजी दिवसनी साहेब सहाय्य पोलीस निरीक्षक TPR पोलीस स्टेशन विरगाव यांचंही टाळी वाजून आपण स्वागत करूया. त्याचबरोबर माननीय श्री राशिनकर सर मुख्याध्यापक सद्गुरू नारायणगिरीजी महाराज विद्यालय विरगाव सरांचंही टाळी वाजून आपण स्वागत करूया. आदर्श शिक्षक माननीय श्री सय्यद सर सद्गुरू नारायणगिरीजी महाराज विद्यालय विरगाव सय्यद सरांचंही टाळी वाजून आपण स्वागत करूया. आलेल्या सर्व अतिथींचं मनस्वी अंतःकरणपूर्वक ओम साईराम मित्र मंडळाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं भजनी मंडळाच्या वतीनं तरुण मित्र मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. विठ्ठल जय जय पंढरीनाथ भगवान की जय. कोणीही आपली जागा सोडू नका. 2-5 मिनिटांमध्ये या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम उरकत. सर बोल. भजले प्यारे श्याम सबेरे, माला एक हरि नाम